हाय, गुड मॉर्निंग सगळ्यांना. तर स्वागत आहे तुमचं माझ्या अश्विनी नेवलकर ब्लॉगमध्ये. तर आपण नवीन व्हिडिओला परत सुरुवात केलेली आहे. तर आज आम्हाला जायचं आहे एका कॉलेजमध्ये, एका शाळेमध्ये प्रोग्राम आहे. तर त्यासाठी आता माझी पूजा वगैरे आटोपली सकाळी आणि 7 वाजता मी सगळं तयार होऊन रेडी झाली. तर बघा आता हा माझा फायनल लुक आणि मी मस्त प्रकारे तयार झालेली आहे. आणि तयार झाल्यानंतर आता ते आम्हाला त्या स्कूलमधनंच एक ड्रायव्हर दादा आम्हाला घ्यायला येणार होते घरी. तर मी त्यांचीच वाट बघत होती, सगळं रेडी होऊन बसलेली होती. आता ते येतीलच थोड्या वेळात आणि ते आल्यानंतर मग आम्ही निघू आणि तुम्हाला कळेलच काय प्रोग्राम आहे, कसला आहे आणि मी कशासाठी जाती आहे, सगळं तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसेल. व्हिडिओ नक्की बघा, कंटिन्यू करा, तुम्हाला खूप मजा पण येईल आणि खूप काही शिकण्यासारखं पण मिळेल व्हिडिओमधून. तर नक्की बघा व्हिडिओ. बघा मला आता स्कूलमधनं ही गाडी घ्यायला आलेली होती. तर मी निघाली होती, तर मिस्टरांनी थोडंसं शूट केलं तो व्हिडिओ. आणि मी कृषिकाला बाय करत होती, कारण नंतर कृषिकाला 9 वाजता स्कूलमध्ये पण जायचं होतं आणि तिचे पप्पा जाणार होते तिला सोडायला. आता बघा आम्ही निघालो आहे स्कूलमध्ये जायला. तर आम्हाला जायचं होतं ॲस्पायर इंटरनॅशनल स्कूल, नागपूरलाच आहे. आणि त्या स्कूलमधून आम्हाला जज म्हणून बोलवलेलं होतं, मला आणि नैना मॅमला. तर मग आम्ही नैना मॅमला पण एका कॉलेजमधून घेतलं आणि आता आम्ही दोघी निघतो आहे प्रोग्रामसाठी. ॲस्पायर इंटरनॅशनल स्कूल हे जामठ्याच्या पुढे काही किलोमीटरवरतीच स्कूल आहे. खूप छान स्कूल आहे आणि खूप इंटरनॅशनल एज्युकेशन पण असतं त्या स्कूलमध्ये आणि खूप काही छान ॲक्टिव्हिटी पण होतात. तर त्याच प्रकारे तिथे कार्निवल प्रोग्राम ठेवलेला होता आणि त्यामध्ये ड्रॉइंग कॉम्पिटिशन, पोयम, स्टोरी असं सगळं ठेवलेलं होतं. तर आम्हाला ड्रॉइंग कॉम्पिटिशनसाठी जज म्हणून बोलवलेलं होतं, नैना मॅमला आणि मला. तर आम्ही दोघी पण निघालो होतो जायला. आणि बघा आता आम्ही स्कूलमध्ये पोचलो आहो. आता आम्हाला मॅम आल्या होत्या आम्हाला घ्यायला वगैरे, तर थोडंसं शूट केलेलं आहे तिथे. हे बघा, वेलकम टू ॲस्पायर. खूप छान क्रिएटिव्हिटी करतात मुलं शाळेमध्ये, खूप छान त्यांनी हे स्वतः केलेलं होतं. आणि तिथे सुवर्णा मॅम पण जॉब करतात. त्यांनी ते स्वतः त्यांच्या हाताखाली स्वतः करून घेतात सगळं मुलांकडून. त्या पण आर्ट अँड क्राफ्टचे टीचर आहे तिथे. आणि आता बघा आम्ही निघालो आहे प्रोग्राममध्ये एंट्री करतो आहे जायला स्कूलमध्ये. खूप छान तयारी केलेली होती. ह्या सगळ्या ट्रॉफी वगैरे पण ठेवलेले होते, कारण नंतर प्राईज डिस्ट्रीब्युशन पण होतं. तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसेलच सगळं प्राईज डिस्ट्रीब्युशनपर्यंत सगळं मी शूट केलेलं आहे. आणि खूप छान तयारी केली होती त्यांनी, खूप छान डेकोरेशन वगैरे केलेलं होतं. आणि आता बघा हे मुलं छान वेलकम सॉन्ग म्हणत आहे आमच्यासाठी. खूप छान छोटे छोटे मुलांनी वेलकम सॉन्ग पण म्हटलं. आणि वेलकम सॉन्ग झाल्यानंतर प्रोग्रामला सुरुवात पण झाली. काही छोट्या छोट्या मुलांनी मस्त पोयम वगैरे पण म्हणाला आणि त्यानुसारच ते छान ड्रेस कोड वगैरे घालून आले होते. तुम्हाला दिसेलच पुढे, मी सगळं शूट केलेलं आहे आणि तुम्ही आता एन्जॉय करा. चला तर बघा, खूप छान छोटे छोटे मुलं पोयम, स्टोरी वगैरे सांगत होते. त्यांचं ते कॉम्पिटिशन सुरू झालेलं होतं आणि इकडे ड्रॉइंग कॉम्पिटिशन पण सुरू झाली होती. यांची क्लासरूममध्ये घेतली होती खाली. तर आम्ही थोड्या वेळ तो प्रोग्राम बघत होतो. त्यानंतर मग आम्ही आता ड्रॉइंग कॉम्पिटिशनसाठी जज म्हणून आलेलो होतो. तर आम्हाला आता जजिंग करायचं होतं. त्यांनी छोट्या छोट्या मुलांनी छान ड्रॉइंग स्टार्ट केलेलं होतं, पेंटिंग करायला क्रेयॉन्सनी, कलरनी. बरेच जण आपापल्या पद्धतीने कलर्स वगैरे करत होते. तर आम्ही आता छान बघत होतो कोण कसं काय करत होते, कारण त्यांचं फायनल शीट बनायची होती. तर आम्ही फक्त बघत होतो, कारण त्यांचा फायनल रिझल्ट द्यायला वेळ होता. त्यांचं पूर्ण ड्रॉइंग व्हायचं होतं. पूर्ण ड्रॉइंग झाल्यानंतरच आम्हाला त्यांचं रिझल्ट काढायचा होता. आणि आता आम्ही त्या क्लासमधून दुसऱ्या क्लासला आलो, कारण त्यांनी LKG, UKG, फर्स्ट स्टँडर्ड असं वेगळे वेगळे क्लासरूम्समध्ये मुलं बसवलेले होते. त्यामुळे आम्हाला त्या हिशोबाने रिझल्ट काढायचा होता. आणि आता बघा, खूप सुंदर सुंदर मुलांनी ड्रॉइंग काढलेले होते आणि खूप छान कलर केले होते. आम्हालाच थोडासा त्रास झाला ड्रॉइंग नंबर काढताना, की कोणाला फर्स्ट, सेकंड, थर्ड द्यायचं. तर दिला आता आम्ही सगळं बघून वगैरे.
चला तर मुलांचं ड्रॉइंग कंप्लीट व्हायचं होतं, थोडंसं ते काढणं स्टार्ट झालेलं होतं त्यांचं. तर तोपर्यंत सुवर्णा मॅम म्हणाले की चला आपण स्कूल बघू. तर आम्हाला त्यांनी पूर्ण स्कूल दाखवली, त्यांची क्लासरूम, मॅथ्स लॅब, कम्प्युटर लॅब सगळं. आणि ही लायब्ररी आहे, लायब्ररी पण खूप छान अरेंज केलेली होती. छोट्या मुलांसाठी पण व्यवस्थित त्यांनी झोपायची वगैरे सगळी सोय ठेवलेली होती. आणि छान ट्री वगैरे काढून छोटा बेबी पण ठेवलेला होता. म्हणजे छोट्या मुलांना पण तिथे त्रास नको व्हायला यासाठी खूप काळजी घेतलेली होती त्यांच्या स्कूलमध्ये. आणि ही प्ले रूम आहे मुलांसाठी. छोटे नर्सरीचे मुलं रडतात किंवा त्यांना कधी मम्मीचीच आठवण येतं, तर त्यांच्यासाठी इथे ते खेळायला वगैरे घेऊन येतात जेव्हा ते मुलं रडतात तेव्हा. अशी खूप छान त्यांची स्कूल अरेंज झालेली होती आणि इतकी मस्त वाटत होती स्कूल. खूप छान वाटलं त्या शाळेत गेल्यानंतर. बघा आता आमचं स्कूल मध्ये फिरून वगैरे पण झालं, पूर्ण स्कूल बघितली. आणि त्यानंतर जेवण वगैरे पण झालं, आमच्यासाठी जेवण पण होतं तिथे. तर जेवण वगैरे झालं आणि त्यानंतर मग मुलांनी पण छान सगळं ड्रॉइंग वगैरे कंप्लीट केलं. आणि ड्रॉइंग कंप्लीट केल्यानंतर आम्ही आता त्यांचे सगळे बघून व्यवस्थित जेन्युअनली नंबर दिलेले आहे आम्ही त्यांचे, की त्यांनी जे खरंच स्वतःहून मुलांनी स्वतः मेहनत करून व्यवस्थित केलेलं होतं त्यांना आम्ही नक्कीच प्राईज दिलेलं आहे. आणि ही बघा ॲस्पायर इंटरनॅशनल स्कूल, खूप मस्त स्कूल आहे. बाहेर खूप मोठं पटांगण वगैरे पण आहे, तुम्हाला मी बाहेरचंच दाखवते आहे. हे मेन एंट्री गेट आहे स्कूलचा. तर आम्ही थोडंसं फिरत होतो, रिझल्ट वगैरे काढल्यानंतर प्राईज डिस्ट्रीब्युशनला पण वेळ होता थोडासा, त्यासाठी आम्ही बाहेर स्कूलमध्ये फिरत होतो. फेलिसिटेशन प्रोग्राम सुरू व्हायच्या आधी छान एका स्कूलमधल्या मुलीने खूप सुंदर असा डान्स केलेला होता, खूप सुंदर डान्स केला तिने. तर बघा तुम्ही तिचा डान्स, आवडेल तुम्हाला आणि एन्जॉय करा आजचा दिवस. सॉन्ग काही टाकता येत नव्हतं व्हिडिओमध्ये, कारण व्हिडिओला कॉपीराईट येतं, त्यामुळे मी विदाऊट सॉन्गनीच व्हिडिओ टाकलेला आहे. पण तुम्हाला नक्की आवडेल, बघा नक्की तुम्ही. चला तर आता फेलिसिटेशन प्रोग्रामला स्टार्ट झालेलं होतं आणि आता आम्हाला प्राईज वगैरे द्यायचं होतं मुलांना. तर आता आम्ही सुरुवात केलेली होती. तर बघा तुम्ही व्हिडिओ, तुम्हाला दिसेलच कोणत्या कोणत्या मुलांना आम्ही कसं प्राईज दिलेलं आहे. Painting and coloring group. गुड इव्हनिंग सगळ्यांना. तर स्वागत आहे तुमचं माझ्या अश्विनी नेवलकर ब्लॉगमध्ये. तर तुम्ही आतापर्यंतचा पूर्ण व्हिडिओ बघितला असेल. आज आम्हाला जज म्हणून बोलवलं होतं ॲस्पायर इंटरनॅशनल स्कूलला. तर आम्ही तिथे ड्रॉइंग कॉम्पिटिशन होती, कार्निवल. तर त्या कॉम्पिटिशनसाठी आम्ही गेलेलो होतो जज म्हणून. आणि तुम्ही सगळं बघितलं असेल प्रोग्राम, प्राईज डिस्ट्रीब्युशन वगैरे सगळं झालेलं आहे छान. आता आम्ही चाललो आहे घरी. तर व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. परत भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय बाय.